धर्मस्वातंत्र्याचं हे कोणी आणलं? मूळ संकल्पना कोणाची? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आता हे याच्या गाभ्यात गेलं आणि ह्या बिलाचा जर अंश बघितला तर तुम्ही बुद्धालाही अटक करून टाकली असती. अँटी कन्व्हर्जन खाली तुम्ही बुद्धालाही अटक केली असती, महावीर जैनांनाही अटक केली असती, तुम्ही बसवेश्वर अण्णांनाही अटक केली असती. धर्मविरोधी भूमिका घेतली म्हणून तुम्ही तुकाराम महाराजांनाही आतमध्ये टाकलं असतं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर तर अनन्य अत्याचार झाले, तेव्हाही झाले, आत्ताही झाले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ना तुम्ही देवळात जाऊ दिलं, ना त्यांना तुम्ही वर्गात बसू दिलं, ना त्यांना पाणी पिऊ दिलं. त्या तिघांवरती मात करून त्यांनी मनुस्मृती जाळली, ज्या मनुस्मृतीने या देशाचा सत्यानाश केला. या सनातनी विचारधारेविरुद्ध जाऊन त्यांनी संविधान आणलं आणि संविधानामध्ये राईट टू रिलिजन दिला. तो राईट टू रिलिजन परत तुम्ही इथल्या तुमच्या बिलात आणलं. तुम्ही राईट टू रिलिजन आणून काय करताय? तर तुम्ही परत एकदा नियंत्रण आणून इच्छित आहे. परत एकदा धर्माच्या माध्यमातून लोकांच्या कृतीवरती नियंत्रण आणू इच्छित आहेत. तुम्ही जे स्वातंत्र्य बहाल केलं आहे संविधानाने त्याच्यावरती नियंत्रण आणू इच्छित आहेत आणि त्याला आमचा विरोध आहे. धर्मांतर होऊ नये, जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये, याला तर आमचा 100% पाठिंबा, उघड पाठिंबा आहे. पण तुम्हाला लग्न करायचं असेल तर 6 महिने आधी नोटीस द्या. तुकडे तुकडे करून फेकून देतील. या देशामध्ये ऑनर किलिंग किती होतात याची लाज लज्जा राहिलेली नाही आपल्याला. म्हणजे आजच्या प्रगत भारतामध्ये ऑनर किलिंग सारख्या गोष्टी होतात. म्हणजे 2 जातींमध्ये विवाह करा आणि कायमच्या धर्माच्या आणि जातीच्या भिंती पाडा, या विचाराचा प्रगत महाराष्ट्र होता. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, तसा तो ज्ञानेश्वरांचा आहे, तुकारामाचा आहे, गोरा कुंभाराचा आहे, चोखा मळ्याचा आहे, सावता माळ्याचा आहे. बहिष्कृत समाजातली लोक जेव्हा मुख्य प्रवाहात आले तेव्हा कुठेतरी वारकरी चळवळ सुरू झाली. संत परंपरेने आम्हाला जातीपातीच्या भिंती तोडायला शिकवल्या आणि ते धर्म स्वातंत्र्य तुम्हाला संसदेने मान्य करून धर्म स्वातंत्र्यामध्ये आणलं आणि धर्म स्वातंत्र्य हे तुमच्या संविधानात आलं, फंडामेंटल राईटमध्ये आलं. त्या धर्म स्वातंत्र्यावरती तुम्ही परत बोलणार म्हणजे तुम्ही संविधानाला छेद देताय. आम्ही जे म्हणतो ते हेच आहे की तुम्हाला शेवटी संविधानच बदलायचं आहे आणि त्याची सुरुवात करताय तुम्ही हळूहळू. आणि त्याला इतका जातीचा आणि धर्माचा इतका असा व्यवस्थित रंग लावता की बोलताही येत नाही आणि बोलूही देत नाहीत. तुम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणार, तुमचा एकही इथला पुरोहित तयार होणार नाही. शेवटी गागा भट्टाला पैसे देऊन आणावं लागतं. शिवाजी महाराजांच्यावरती हल्ला करायला येणाऱ्या अफजल खानाने विजयी व्हावं म्हणून एक वर्ग वाईमध्ये नवचंडी यज्ञ घालतो मोठा की शिवाजी महाराज पराभूत झाले पाहिजे. ह्या हे धर्म स्वातंत्र्य कुठून आलं? एका विशिष्ट जातीचं, एका विशिष्ट समाजातील एका गटाचं धर्म स्वातंत्र्य होतं. धर्म स्वातंत्र्य होतच कुठे? ते आणलं संविधानाने, ते आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता तुम्ही काय नवीन धर्म स्वातंत्र्य देणार? तुम्ही ह्याच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून परत एकदा इथे प्रगतिशील विचारांना लगाम लावण्याचा प्रयत्न करताय. धोरण धर्मामध्ये लग्न करायचंय तर जाहीर नोटीस द्या, बोर्डावर लावा. म्हणजे जे गपचूप लोक माहिती मिळवायची ती अगदी जाहीरपणाने त्यांच्या घरीच नेऊन द्यायची. म्हणजे त्यांच्या घरी याचा मोर्चा, त्याचा मोर्चा, याचं आंदोलन, त्याचं आंदोलन. की आई वडील म्हणतील बाबा रे लग्न नको, भीक नको, पण कुत्रावर. म्हणजे प्रेमाला पण आता तुम्ही सर्टिफिकेट तपासून करा, त्याला पण तुम्ही तहसीलदाराची मान्यता घ्या, कलेक्टरची मान्यता घ्या. असा महाराष्ट्र नव्हता. महाराष्ट्र प्रगतिशील विचारांचा महाराष्ट्र होता. झालं ना. असं आहे की तुमच्याकडे आम्ही नेहमी म्हणतो की पाशवी बहुमत मिळालं की लोकशाहीवरती पाशवी बलात्कार सुरू होतो आणि ते सभागृहात तुम्हाला पाहायला मिळतोय. या सभागृहाचं इतकं अवमूल्यन झालं आहे की सभागृहाचं गांभीर्य गेलं आहे. इथे मंत्री उत्तरं द्यायला नसतात. सत्ताधारी पक्षाचं सभागृह चालवणं हे जबाबदारी आहे
2 मंत्री असले तर असले अशी परिस्थिती सभागृहात आहे. अर्थात विरोधकांची संख्या अल्प असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. संख्येच्या जोरावरती ते इतके अंगावर येतात की आम्ही काही करू शकत नाही. अहो असं आहे की ती नोटीस लावायची तहसीलदाराच्या बोर्डावरती, ती पेपरमध्ये पब्लिश करायची, म्हणजे घराचा पत्ता द्यायचा, म्हणजे घराच्या पत्त्यामध्ये हा इथे राहतो तो तिथे राहतो, हे दोघं लग्न करणार आहेत, म्हणजे त्या दोघांच्याही घरच्यांना टॉर्चर मारहाण झापडवणार, कसली लग्न होणार. तुम्हाला हे सगळं बंदच करायचं आहे. रोटी बेटी वेच्या व्यवहाराच्या माध्यमातून इथे होणारा आपलेपणा हा नष्ट करून टाकायचा आहे. धर्माचा कलर लावून तुम्हाला राजकीय स्वरूप द्यायचं आहे. पॉलिटिकल असं आहे की मी नेहमी म्हणतो की पॉलिटिकल आयडिओलॉजी तुमची कुठलीही असू दे, पण ती दॅट शुड नॉट बी कॉन्ट्राडिक्टरी टू द कॉन्स्टिट्यूशन. तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजी तुम्ही ज्या ह्या बिलात आणली आहे, इट इज कॉन्ट्राडिक्टरी टू द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनने राईट टू प्रायव्हसी दिला आहे. मी काय करायचं आहे, राईट टू प्रायव्हसी आहे मला. मग तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमधनं दिली आहे कशाला मला राईट टू प्रायव्हसी? मी लग्न कोणाशी करायचं आहे तुम्ही कोण ठरवणार आहे? आई वडील नाही ठरवू शकत. एका सज्ञान झालेल्या पोरापोरीचं लग्न कोणी कोणाशी करावं हे आई वडील नाही ठरवू शकत. तुम्ही ठरवणार आहे कोण? सरकार. अहो जय श्रीराम. देवाने फरंदे यांनी काय त्याच्यावरती काय हे घेतलंय काय म्हणतात पेटंटचा राईट घेतलाय काय? अहो श्रीराम जेवढा त्यांचा आहे तेवढाच आमचं पण आहे. हे पेटंट घेण्याची कामं झालीत ना. हिंदूंचं सर्टिफिकेट आमच्याकडनं घ्या. कशाला घेईल कोण? आम्ही हिंदू आहोत ना. पण आम्ही तुकाराम महाराजांच्या विचारांचे हिंदू आहोत. आम्ही चोख्या मेळ्याच्या विचाराचे हिंदू आहोत. आम्ही सावत्या माळ्याच्या विचाराचे हिंदू आहोत. आम्ही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या विचारांचे हिंदू आहोत. शाहू महाराजांच्या विचारांचे हिंदू आहोत. काय त्याचे चुकीचं काय आहे? हे कोण सांगणार जय श्रीराम म्हणा? 100 त्यांच्या घरात जाऊन म्हणतो जय श्रीराम. कोण बंदी घालणार आहे आमच्यावरती? कोण आम्हाला नाही सांगणार आहे? 12 ठिकाणी असा कायदा पारित झाला जिथे बीजेपीचे सरकार आहे आणि 12च्या 12चे हे कोर्टाने थांबून ठेवले. हा फक्त महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्यासाठी आणलेला विधेयक आहे, बाकी काहीही कारण नाही. एका मंत्र्याने सांगितलेले 1 लाख लव जिहादची हे झाली प्रकरणं झाली. 10 प्रकरणं नाही आणू शकला तो मंत्री विधानसभेत. बोलायला काय? बोलायला थोडी पैसे लागतात, काय जबाबदारी असते आपल्यावरती? बोलायचं. ठीक आहे, याच्याबद्दल मला काही फार माहीत नाही. त्यांचे भक्त कोण आहेत हेही मला माहीत नाही. प्रत्येकाचं आपापलं असतं. जातात आता मी कशाला कोणाची नावं घेऊ? शोधा. माझी मोठी भूमिका होती, पण मी आता भक्तगणांची यादी जाहीर करू का? तुमची काय इच्छा आहे की मी भक्तगणांची यादी जाहीर करू का? तुम्ही शोधा ना, शोध पत्रकारिता करा. त्याच्यात पण जरा मजा येईल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कळेल महाराष्ट्रात किती जण जायचे तिथे. कंगना राणावत कोणाला काही म्हणू शकते. त्या महान आहेत. ते अतिशय बुद्धिमान आहेत. प्रचंड अभ्यास केलेला आहे त्यांनी. त्या देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे कंगना राणावत बोलले आहेत तर त्यांना मी काय बोलू शकतो? खूप मोठ्या आहेत होत्या. रोहित पवारांनी सांगितलेलं की जय पवारांकडे अजितदादांच्या मृत्यूसंबंधी अनेक पुरावे आहेत. पत्रकार परिषद घेऊन आम्ही दाखवू. आता ते बोलल्यानंतर मी आता याच्यावर काय बोलू? नाही, माझी काय रिॲक्शन आहे? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी निवेदन देऊन सुद्धा अद्यापही सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं नाहीये. हे बघा, तो त्यांच्या फॅमिलीचा इश्यू आहे. ते सुनित्रा वहिनी बघतील आणि ते बघतील. आपण कशाला त्याच्यामध्ये बोलावं? जो संशय आपल्याला आहे तो रोहित पवार व्यक्त करतोय. रोहित पवारचं म्हणणे आम्हाला मान्य आहे. पण मी सांगितलं ना, या धर्मस्वातंत्र्याच्या बिलाच्या माध्यमातून परत एकदा धर्मावरती आपली पकड आणण्याचा प्रयत्न केला जातोय. जी धर्मावरची पकड संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी काढून टाकली होती, ते परत आणण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच त्याला आम्ही म्हणतोय की संविधान बदलाकडे हळूहळू आपण सरकतो.
म्हणजे ह्या बिलाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर गौतम बुद्धाला जेलमध्ये टाकलं असतं, महावीर जैनांना जेलमध्ये टाकलं असतं, बसवेश्वर अण्णांना जेलमध्ये टाकलं असतं, धर्मविरोधी कारवाया केल्या म्हणून ज्ञानेश्वरांना जेलमध्ये टाकलं असतं, तुकाराम महाराजांना जेलमध्ये टाकलं असतं, गोरा कुंभार सावता माळी सगळ्यांना जेलमध्ये टाकलं असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर नोटीस नाही दिली म्हणून जेलमध्ये बसवलं.